आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या तिबेटमध्ये एक सिक्रेट युद्ध सुरू आहे। हे काही शस्त्रांचं युद्ध नाहीये, तर हे आहे एक संस्कृती संपवण्याचं युद्ध। मागच्या महिन्याभरात चीनने इथले तब्बल 300 बौद्ध स्तूप पाडून टाकलेत। हे स्तूप फक्त पाडलेच नाही, तर त्यांच्या मातीच्या ढिगाऱ्याचीही चांगलीच विल्हेवाट लावली आहे। जणू काही तिथे कधीच काहीच नव्हतं। पण चीन हे सगळं का करतंय? त्याचं उत्तर आहे संस्कृतीचा पूर्ण नाश। कुठल्याही प्रांतावर जर पूर्ण नियंत्रण मिळवायचं असेल तर तिथल्या संस्कृतीला स्वीकारावं लागतं किंवा मग ती मुळासकट नष्ट करावी लागते। आणि चीनने दुसरा मार्ग निवडलाय। तिबेट, उइगर, शिंजियान जिथे जिथे चीनचं वर्चस्व वाढवायचं होतं तिथे तिथे हीच रणनीती राबवली गेली आहे। तिबेटमध्येही आता सिनिफिकेशन या मोहिमेला पुन्हा एकदा वेग आलाय। या 300 स्तूपांची तोडफोड ही त्याचाच एक भाग होती। इतकंच नाही तर मागे कोणतेही ऐतिहासिक पुरावे शिल्लक राहू नयेत म्हणून उरलेले ढिगारेही साफ करण्यात आलेत। तिबेटमधली बौद्ध परंपरा, धर्मस्थळ, गुरु, विचारधारा सगळं मोडून टाकण्याचं काम सुरू आहे। पण यामुळे एकच प्रश्न उपस्थित होतोय की चीनला इतकी भीती कोणाची आणि कशाची वाटते?